केवळ व्यक्तिदोषापोटी, सामाजिक दोषापोटी तुम्ही माननीय देवेंद्रजीला जे अपमानित करण्याचा प्रयत्न करता किंवा देवेंद्रजीवर टीका करण्याचा प्रयत्न करताय, शेवटी जनतेने तुम्हाला नाकारला आहे 2024मध्ये. 2029मध्ये या ठिकाणी आम्ही एवढे मजबूत होणार आहोत की महाराष्ट्राच्या 14 कोटी जनते जे प्रश्न आम्ही संकल्पनाम्यामध्ये घेतलेले आहेत ते प्रश्न आम्ही सोडणार आहोत. आणि त्यामुळे ते टीका देवेंद्रजीवर करतील. आणि त्यामुळे मला असं वाटतं या टीकेला काही अर्थ नाही आहे. त्यांच्या टीका त्यांना लखलाभ आहे. माननीय देवेंद्रजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला, तो संकल्पाला देवेंद्रजी पूर्ण करणार आहे. आणि त्यामुळं टीका करणाऱ्याला करू द्या, आम्ही आपलं काम करू. लोकसभेच्या वेळी महाविकास आघाडीमध्ये खेचाखाची झाली आणि त्यामुळे आम्ही 4-5 वेळा जिंकलेल्या जागा सुद्धा मित्र पक्षाला सोडला, असं वक्तव्य नुकतंच उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे. उद्धव ठाकरेला विचारा, मला कशाला विचारा. सर एक प्रश्न होता की राष्ट्रवादीच्या विलनीकरणाबाबत भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाची चर्चा करावी लागेल असं सुनील तटकरे यांनी म्हणाले. काय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात चर्चा जी आहे ती भाजपच्या वरिष्ठांशी करावी लागेल असं म्हटलं तटकरे. मला सुनील तटकरे काय बोलले माहिती नाही. त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत प्रश्न आहे, त्यामुळे त्या प्रश्नात मी काही बोलणं योग्य नाही. संभाजी भिडे म्हणाले की तिरंगा आमचा ध्वज नाही. संभाजी भिडे काय बोलले त्यावर मी उत्तर द्यावं, समाज उत्तर देईल. भाजपचे खासदार निशिकांत दुबेंना राज ठाकरेंनी चॅलेंज केलेलं आहे. मुंबई में आओ काय असं आहे की निशिकांत दुबे जे बोलले ते चुकीचं बोलले आहे, याबद्दल आधीच स्पष्टीकरण आम्ही दिलं आहे. आणि निशिकांत दुबेचं पूर्ण वक्तव्य जर ऐकलं, पूर्ण त्या ठिकाणी ऐकलं, तर ते काही मराठी माणसावर नाही बोलले आहे. जे व्यक्तिदोष, हिंदी समूहावर जो व्यक्तिदोषाने मारपीट करणे समाजाला, या राज्यामध्ये कुणालाही मारपीट करण्याचा अधिकार नाही. वैचारिक मतभेद राहू शकतात, पण तुम्ही एखाद्या हिंदी समाजाच्या किंवा त्या ठिकाणी गुजराती व्यक्तीला किंवा उत्तर प्रदेशच्या व्यक्तीला किंवा बिहारच्या व्यक्तीला पकडून मारामारी कराल, त्याच्याबद्दल ते बोलले आहे. ते मराठी समाजाबद्दल, मराठी व्यक्तीबद्दल बोललेलं नाही आहे. तरी त्याचा आम्ही निषेध केलेला आहे. निशिकांत दुबेचा आम्ही निषेध केला की त्यांनी असं बोलायला नाही पाहिजे, बोलायला नको आहे. पुढच्या काळात मात्र मराठी आमची प्राथमिकता आहे. मराठीच आमची त्या ठिकाणी मराठीकरताच आमचा संपूर्ण जीवन आहे. आणि मराठी भाषाच आमची प्रथम भाषा आहे. ती आमची महाराष्ट्राची भाषा आहे, याकरता कुणाचं दुमत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं विरोधक जे राजकारण करताय मराठी भाषेवरनं, तेही त्यांना लखलाभ आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.